कुटुंब गरीबच होतं आणि गरीब परिस्थिती, हालाकीची परिस्थिती असल्यामुळे त्यांना गाव सोडावं लागलं होतं. गाव सोडल्याच्या नंतर त्यांनी तालुक्याच्या लेवलला जाऊन वीट भट्टीवरती काम घेतलं. विटा थापण्याचं, रोजंदारी, रोज काम करायचं, रोज पैसे घ्यायचे आणि आपली उपजीविका भागवायची. असं काम धरलं. हालाकीची परिस्थिती, काम केलं तरच खायला मिळत होतं. परंतु हे त्यांचा नित्यक्रम चालू असताना त्यांचं लग्न झालेलं होतं, त्यांना एक मुलगा देखील होता आणि तो तारुण्यावस्थेमध्ये होता. परंतु काही दिवस झाले तालुक्या लेवलला त्यांनी काम केलं. 2-4 महिने काम उलटून गेलं. पुन्हा एके दिवशी रेखा नावाची जी महिला आहे, विवाहित, तिनं लग्नाच्या अगोदर पासून ज्याच्या सोबत प्रेम प्रकरण चालू होतं त्याला फोन केला. त्याचं नाव भुरा. भुराला फोन केला आणि 4-5 महिने झालं आपली भेट झाली नाही. आपण कधीतरी आता एखाद्या वेळेस भेटू यासाठी त्यांचं संभाषण झालं. आणि संभाषण झाल्याच्या नंतर एक दिवस वेळ काढला आणि पतीला त्याच ठिकाणी कामाला ठेवलं, मुलाला त्याच ठिकाणी ठेवलं आणि मी घरी जाऊन भेटून येते आपल्या घरच्यांना म्हणून तिथून ती निघून आली. वीटभट्टीचं काम सोडलं तिनं, गावाकडे आली आणि त्या आपल्या प्रियकराला भुराला फोन केला, मी इथं आले. भुरा त्या ठिकाणी आला आणि त्यांची जी नियोजित वेळ ठेवलेली होती त्या वेळेला मध्यरात्री त्या ठिकाणी ते बसले. त्या ठिकाणी बसल्यानंतर त्या दोघांनी, रेखाने आणि भुराने, त्या दोघांनी मद्यप्राशन केलं. मद्यप्राशन केलं, नशा चढली आणि तिथून पुढे त्यांनी काळा कारनामा करायला सुरुवात केली, म्हणजेच शारीरिक संबंध करायला सुरुवात केली. खूप दिवसानंतर भेट झाली होती आणि या भेटीचा, संधीचा फायदा घेऊन त्यांनी क्षणिक सुखासाठी कामवासनेमध्ये डुबले आणि त्यांनी नको ते कृत्य करायला सुरुवात केली. त्यानंतर जो मुलगा होता रेखाचा, त्याला वीटभट्टीवर सोडलं. रेखाला वाटलं तो त्याच्या बापापाशीच आहे, परंतु तो तिचाच पाठलाग करत पाठीशी आला होता. तिचा पाठलाग करत करत पाठीशी आला आणि आपली आई कुठे जाते, कारण त्याला तो तारुण्यामध्ये होता आणि त्याला संशय होता की आपली आई काहीतरी गडबड आहे, म्हणून तो तिच्या पिछाड्यावरती होता. ती घरी न जाता आजी आजोबाला, म्हणजे तिच्या सासू सासऱ्यांना भेटतात, ती दुसरीकडेच गेली हे मुलाने पाहिलं आणि तो दबा धरून राहिला. मद्यप्राशन केलेलं देखील हिने पाहिलं आणि ज्या वेळेला त्यांचे शारीरिक संबंध सुरू झाले त्यावेळेला त्या मुलानं नको त्या अवस्थेत त्याच्या आईला आणि प्रियकराला पाहिलं, रेखाला आणि भुराला. दोघांना पाहिल्याच्या नंतर तळपायाची आग मस्तकाला गेली, जमीन सरकली आणि त्याचा ताबा सुटला. त्याने काठी घेतली आणि भुरावर वार केला. भुरावर वार केल्याच्या नंतर नको त्या अवस्थेमध्ये होते, भुरावर वार केला, परंतु भुरा तिथून फरार झाला, पळून गेला. त्याने त्याचा राग शांत करण्यासाठी स्वतःच्या आईवर वार केला, काट्याने मारहाण केली आणि तिच्या डोक्यात मार लागल्यामुळे ती जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडली. परंतु तिचा मुलगा तिथून पळून गेला नाही, स्वतःच्या आईच्या मृतदेहाच्या शेजारी त्या रक्ताच्या थारोळ्यामध्ये बसला, मांडी घालून. अख्खी रात्र गेली त्याच ठिकाणी तो बसला आणि सकाळी ज्या वेळेला पोलिसांना कळवण्यात आलं अशी अशी हत्या झालेली आहे आणि तो तिथं बसलेला आहे, परंतु हत्या कोणी केली माहिती नाही. परंतु पोलीस आले, पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेतलं, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आणि तपासाची यंत्र फिरवली. त्यावेळेला मुलाने त्याच्या आईचा, रेखाचा प्रियकर भुरा याच्यावर आरोप घातला, त्यांनी माझ्या आईचा खून केलाय आणि तो पळून गेलाय असं त्या मुलानं सांगितलं. पोलिसांनी आरोपी असणारा प्रियकर भुरा त्याला पकडला. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली, खाकीचा धाक दाखवला आणि त्याला जेव्हा विचारण्यात आलं त्यावेळेला त्यांनी संपूर्ण रात्री घडलेला संपूर्ण क्राईम घटनाक्रम सांगितला. त्याने संपूर्ण गुन्हे कबूल केले, परंतु खून मी केला नाही, खून त्या मुलानंच केला असं भुरानं सांगितलं. त्यानंतर त्याला पुन्हा पकडण्यात आलं, मुलाला, जो की सुटला होता भुराचं नाव घेतल्यामुळे. त्याला पुन्हा पकडण्यात आलं आणि पुन्हा खाकीचा धाक दाखवला आणि त्या मुलानं संपूर्ण कबूल केला. आज तो जेलबंद आहे, पुढील कारवाई सुरू आहे. ही संपूर्ण घटना कासगंज परिसरातील आहे, पंजाब येथे. पंजाबमध्ये घडलेली ही घटना आहे आणि सत्य घटना आहे, रिअल मराठी क्राईम स्टोरी आहे. जसं जसं मी बोललो तसं तसं तुम्ही चित्र जर डोळ्यासमोर आणलं असेल तर किती भयानक आहे हे आपल्याला दिसून येतं. एकूणच ही संपूर्ण घडामोड आणि ही मराठी क्राईम स्टोरी. आपल्याला काय वाटतं या घटनेमधून? पवित्र नातं, पती पत्नीचं नातं, वैवाहिक जीवनातील सुखी संबंध, सुखी संसार सांभाळायचं सोडून क्षणिक सुखासाठी अनैतिक संबंध, शारीरिक संबंध, विवाहबाह्य संबंध, आज त्याचा परिणाम असा दुष्परिणाम देऊन जातात. या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रिअल मराठी क्राईम स्टोरी जर पाहायच्या असतील तर कमी वेळेमध्ये पाहण्यासाठी, भरपूर माहिती मिळण्यासाठी आपल्या MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.
कारण रिअल मराठी क्राईम स्टोरीज इथे आपल्याला पाहायला मिळतात. बेल आयकॉन घंटीला नक्की ऑन करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्यासाठी घेऊन येतो नवीन एक अजून लेटेस्ट रिअल मराठी क्राईम स्टोरी. तोपर्यंत धन्यवाद.